अर्ध काम झालं. आता या सगळ्याची काही गरज नाहीये. दी राजगुरूंची सून होऊन त्यांची वाट लावणार ह्याचे काहीच पुरावे या घरात सापडायला नको. कामिनी, हा चहा घे. हा ठेव ना तिकडे. आई, ती कपाटावरची लाल बॅग काढून देशील मला? ती बॅग ती इथे नाहीये. क्षमा त्यातूनच तर सगळे गिफ्ट्स वगैरे घेऊन गेली ना. काय? हो, मीच तिला बॅग पॅक करायला मदत केली होती ना. अगं काय केलंस तू हे? विद्यार्थिनी शमिका दिनकर देवधर सदर विद्यार्थिनीच्या वर्तनाबाबत नमूद करण्यात येते की कर्कटकाचा वापर करून लहान मुलाच्या डोळ्याला इजा पोहोचवली. या गैरवर्तनामुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. हा दाखला तिच्या विनंतीनुसार देण्यात येत आहे. हे कशाला तिने जपून ठेवलंय? काही उपयोग नाहीये याचा. तुला जरा पण डोकं नाहीये का? काय गोंधळ घालून ठेवलायस तू? अगं काय केलं मी? काय केलं मी? तुला पण त्याच बॅग मध्ये गिफ्ट भरून द्यायचे होते का तिला? तर त्या बॅगेत दीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट होतं. काय? हो. आता ते कोणाच्या हाती लागल्यावर काय होईल? आधीच ती छवी ताईकडे संशयाने बघते. आता तिला इथं खोलीत मिळणार. आता मी काय करू? दीला सांगायला हवं. तू जा, तू जा गे इकडून. तेजस, हे तुझ्यासाठी स्मार्ट वॉच आहे. वाव, थँक्यू वहिनी. वाव, छान आहे. हे खूप भारी आहे. मी रोज घालत जाईल. आवडलं ना? शांभवी, अगं याची काय गरज होती? असं कसं? घरातलं सगळ्यात लहान आहे, त्याला म्हणून पहिलं गिफ्ट दिलंय. वहिनी, कामिनी ताईचे सारखे फोन येत आहेत. एकदा रिसीव करून बघ ना. असू द्या ग, करीन तिला नंतर. ओके. कॉल उचल प्लीज, कॉल उचल. ती आज तिकडे गिफ्ट वाटणार होती. त्या आधीच तिला कळायला हवं की त्या बॅग मध्ये तिचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि ते तिकडे कोणाच्या हाती नको लागायला. अनिकेत सर. हो, थँक्यू सो मच वहिनी. किया, थँक्यू. बाय. अगं मला कशाला? बायजी, हे तुमच्यासाठी. काय ग? उघडून बघा ना, आवडतंय का? किती सुंदर कलर आहे.
छवी हे तुमच्यासाठी. थँक्यू. वेलकम. ओ उघडा उघडा. मोठे. वाव. अगं किती मस्त आहे ही पर्स. आवडली ना? हो बघ. सगळ्यात ऐक ना, काही पेपरवर तुझ्या सह्या हव्या होत्या. चल ना तर आपण ते करून घेऊयात. चल 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 चल. चला तुम्ही कंटिन्यू करा, आम्ही आलोच. चला सुधाकर दादांना सांग झाडांना लवकर पाणी घाला म्हणून. खूप उकाडा आहे ग. हो सांगते. तुम्ही एकदा किराणाची यादी बघून घेता का? मी केली आहे तयार, फक्त तुम्ही एकदा नजर टाका. चल चल मी बघते. प्रतीक प्रतीक ए प्रतीक अरे प्रतीक हा, कुठे काय? काय झालं? अरे असा भरभर चालून माझ्याशी न बोलून सगळा राग माझ्यावर काढतोस का तू? नाही मी ते काय नॉर्मल. काय नॉर्मल? अरे बघतो तुला मगापासून आतल्या आत रागाने गुरगुरतोय नुसता तू. काय झालंय काय? काय नाही काय नाही. अच्छा 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 अच्छा. गुड मॉर्निंग प्रतीक. आलं लक्षात? छवीनं तुला साधं गुड मॉर्निंग म्हटलं नाही त्याचा तुला राग आलाय. वहिनी कामिनी त्याचे सारखे फोन येतात, एकदा रिसीव्ह कर. मग कर बाकीची कामं प्लीज प्लीज. ए बॅग मी बंद करते, तू फोन घे, काहीतरी महत्वाचं असेल ना. घे फोन. वहिनी सॉरी सॉरी, बॅगची चेन तुटली. सॉरी, मी लावून येते आजच. हा मी दुरुस्त करून येते. चालेल. मी आलेच. हा काय ह्याचं? हॅलो हॅलो दी. हा अगं काय इतका काय जीव चाललाय तुझा? किती फोन करशील? अगं जीव जायचीच वेळ आली आहे. नशीब तू कॉल केलास मला परत. मोठा प्रॉब्लेम झालाय. जरा समजेल असं काहीतरी बोल. अगं हॅलो दी. हॅलो हॅलो दी. अरे पण प्रतीक मी तुला आधीच सांगितलं होतं की छवीनं तुझ्याकडे बघावं, तुझ्याशी हसून बोलावं, तुला गुड मॉर्निंग म्हणावं. असं जर तुला मनापासून वाटत असेल तर तुला काहीतरी मोठं करून दाखवावं लागेल. आठवतं मी सांगितलं होतं? पण तू ते करतच नाहीस आणि मग निराश होऊन बसतोस. हे बघा असं काही नाहीये. छवी माझ्याशी सहज बोलू शकते. काय बोलतोस? कसं म्हणजे प्रूव्ह कसं करणार? मी करतो ना प्रूफ. काय करतोस? मी तिला कॉल लावतो आता. एक सेकंड. लावला. एक सेकंड दाखवतो. हा, बोलू शकते ती माझ्याशी. नॉर्मल बोलू शकते. एक मिनिट मला कसं कळेल? स्पीकरवर ठेवतो. हे बघा. हा प्रतीक बोल ना. हॅलो छवी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
अगं ते ती पर्स ठेवा. तुला ही परस दिली आहे वहिनींनी गिफ्ट. हो. छवी खाली ठेव ना. रॉंग चॉईस. ऐक ना, मला आवडली ती पर्स, खाली ठेव. ना 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 ही पर्स कोणाची दुसऱ्याला द्यायला हवी होती. हॅलो छवी. तिरंग्या पर्स दे इथे. हॅलो. पर्स दे इथे. नाही देणार. पर्स दे. नाही देणार. मला दिली. नाही देणार. काय करशील? काय करशील सांग ना. काय करशील सांग ना. काढ का काढ बोल. पर्स दे. नाही देणार. माझी पर्स नाही आहे. देणार. नाही देणार. पर्स नाही दिलीस देणार. तर बघ, बरं. मी बघ, मी ना तू काय करशील? काय मी ना तुला- हे मला लागेल. छवी छवी छवी. काय अर्थ नाही. काय सांगितलं होतं मी, तिला तुझी अजिबात किंमत नाहीये. तुझी स्वतःची किंमत तुला तयार करावी लागेल प्रतीक. सॉरी मी कामिनीशी बोलत होते फोनवर. तिचा राग चुकून तुमच्यावर निघाला. त्याचं काय, ती औषध आईला वेळेवर देत नाही हो. मला सांगा, औषध वेळेवर दिली पाहिजेत की नाही? हो वेळेवरच दिले पाहिजेत औषध. मी जरा आले, मला काम आहे. मी शांभवी जरा बोलायचं आहे तुमच्याशी. बोला ना सर. तुमच्यासाठी अंगठी घेऊन आलोय. त्याचं काय, तुमचं ते नाजूक बोट खूप रिकाम वाटत होतं ना, म्हणून मग मी तुम्हाला काही हरकत नसेल तर मी घालून देऊ का? नाही सर ह्या बोटा. मी चुकून. ठीक आहे सॉरी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता खऱ्या अर्थानं त्या अंगठीला शोभा आली. बेबी आत्या खूप बोलल्या तुम्हाला. तिच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. काही मनावर घेऊ नका. त्याची परतफेड तर मी व्याजात सकट करणार आहे. काही म्हणालात का? हो हो. अंगठी किती सुंदर आहे हो. खूप छान. आवडली ना तुम्हाला? खूप आवडली. बस. मी जाऊ आता. हो तुम्ही जाऊ शकता तुम्ही. हा पण एका अटीवर परमिशन देईन मी तुम्हाला. बोला सर. हे सर म्हणणं जर का तुम्ही बंद करणार असाल तरच तुम्ही जाऊ शकता. हो 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 साकेत. हो साकेत. शांभवी, मी पण तुम्हाला एकेरी हाक मारली तर चालेल ना शांभवी? हो चालेल ना. चालेल. तुला घाई होतीये का? हो जायचंय मला. तू जाऊ शकतेस शांभवी. ओके हा. साकेत जाते मी. साकेत. हो शांभवी. बाय. ऐक ना शांभवी, मला चहा देशील का आणून? हे शांभवी, पाणी देशील का? शांभवी.
माझी बॅग कुठे आहे? माझी बॅग. वहिनी, सॉरी सॉरी, बॅगची चेन तुटली आहे. सॉरी, मी लावून येते आजच. हा, मी दुरुस्त करून येते. ना यार यार हे गिफ्ट ना जरा चुकलंय यार. म्हणजे ही पर्स काय तुला सूट होणार नाही. का सूट का नाही होणार मला? हे म्हणजे ही मुलींची पर्स आहे ना. तू कुठे मुलगी आहेस? अच्छा, चल. तिरंग्या, ही बॅग बघितलीस? ही बॅग जर अशी जोरात डोक्यात मारली तर काय होईल माहिती? असं काही करणार नाही असतो. अजिबात नाही. मग म्हण मी मुलगी आहे. मी का म्हणू? मी तर मुलगा आहे ना. हा, पण तू अजिबात मुलगी नाहीये. हो का? दाखव तुला. चावी मला लागेल. तुला कळतंय का? चावी यार लागेल. ऐक, तू काय करते? चावी नाही. चावी वहिनी, बघा बघा तुमच्या बॅगचे काय हाल करते ती बघा. चल चल, नाटके करू नको. कोणी नाहीये मागे, मला माहितीये. वहिनी ऐकताय ना? अरे अगं वहिनी, नाही अगं, मी नाही. हा बघ, हा मस्ती करतोय. पर्स घेतली त्यांनी माझी आणि देतच नाहीये. तू सांग ना त्याला माझी पर्स द्यायला. अनिकेत सर, का पिडते उगाच त्यांना? नका ना त्रास देऊ. लहान मुलासारखे भांडता अगदी. हा, ठीक आहे वहिनी, फक्त तुम्ही म्हणताय ना म्हणून देतोय पर्स. घे का? थँक्स. वहिनी, तू काही काळजी करू नको. मी याची चेन लावून आणते. हा, हे बघ, मी लावून आणते. नाही नाही, संध्याकाळी जाणार आहे. मी लावून आणि ना बॅगेची चेन. अगं नाही, मी लावून आणते ना. मी व्यवस्थित करून आणेन. छवी ऐक ना, तू नकोच जाऊस लावायला चेन. तू चेन नीट करायला जाशील आणि दुसरं काहीतरी खराब करून ठेवशील. त्यापेक्षा असू दे. हा, मी आणते करून. यू डोंट वरी. मी आणते ना. मी आणते. डोंट वरी. बघितलंस, वहिनींना पण तुझ्यावर ट्रस्ट नाहीये. झालं तुझं? तू कशाला असं बोललास तिला? किती वाईट इम्प्रेशन पडलं आता माझं तिच्यावर. ऐक ना, तुला नाहीच होत हे सूट. नाही. ऐक ना, मी सांगतोय ना, नाही होत आहे. माझी नाही होत आहे. ऐक दे माझं. मला नाही पर्स, नाही दे. देणार. दुधाचं बिल, टेलरची रिसिप्ट. ये चल. ह्या मूर्ख मुलींनी नक्की याच्यातच ठेवलंय ना. कामिनी, तू मेलीस. कुठे ठेवलंय सगळं सर्टिफिकेट? कमी. हॅलो दी. अगं मूर्ख मुली, सर्टिफिकेट कुठे आहे? तुला सापडलं का सर्टिफिकेट? नाहीये बॅग मध्ये. तू नक्की याच बॅगेत ठेवलं होतंस ना? नॉनसेन्स. हो ग, मी त्या बॅगेतच ठेवलं होतं. मग पाय फुटले त्याला का पंखा फुटले आणि उडून गेला तर सर्टिफिकेट? मला नाही माहिती कधी. ते सर्टिफिकेट त्या छवीच्या हाती लागलं नसेल ना, आणि तिने ते आपल्यापासून लपवून ठेवलं असेल तर? नाही. छवीच्या हाती लागलं तर ती लपवून ठेवेल कुठेतरी.
घरात कुठेतरी पडलं नसेल ना? अरे तिथे थेरडीच्या हाती लागायला नको, नाही तर तिला लगेच कळेल की मी शमिका देवधरे आणि मी बदला घ्यायला या घरात आली आहे. सरस्वती बाई, तुम्ही हे बरोबर करत नाहीये. बदला घेणार मी, सोडणार नाहीये. वाट लावीन तुमची, सोडा मला. हॅलो दी, ते सर्टिफिकेट दुसऱ्या कोणाच्या हाती लागणार आधी मग मला ते शोधायला हवं. ती मला सोडणार नाही. तायडे, हे बघ, शमाच्या शाळेचा कागद. आता काय तिला कॉलेजात भरती करायची आहे की काय? आणि तिच्या शाळेची कागदपत्र तू कशाला जमा करतोय? आणि एवढ्या काप्यात त्याचं काय वाटप करायचंय का काय? मला आधी वाटायचं तू शमासाठी खुळा झालायस, पण आता वाटतंय ना तुझ्या डोसक्यावर पूर्ण परिणाम झालाय. हे तायडे, काय परिणाम नाही झालाय. ते सर्टिफिकेट नीट बघ. त्या शमाने लहान असताना काय काय कारनामे केलेत ना, त्या सगळ्याचं प्रूफ आहे त्यात. काय केलं रे तिने? परीक्षा देत असताना कॉपी करायला एका मुलाने नकार दिला, तर त्या बिचाऱ्या पोराचा डोळा फोडला तिने, आणि मग नंतर पाठवलं तिला सुधारगृहात. अरे माझ्या कर्मा, म्हणजे लहानपणापासून उद्योगी होती तर लबाड कुठली. ते पोराचा डोळा फोडला म्हणजे खुनशी पण होती. ए भावड्या लांब राहा रे बाबा तिच्यापासून. कधीतरी तुझ्या जीवावर पण उठल ती. अगं ती काय माझ्या जीवावर उठणार, तिचा जीव तर मीच घेणार आहे, आणि त्याचसाठी सगळी सोय करतोय. तायडे, ती कायम मला घाबरूनच राहणार, कारण तिचा भूतकाळ तर मला माहितीये. आणि हा आहे तिचा पुरावा. तिच्या कुंडलीतले ग्रह कसे फिरवतो ना ते बघ. राजनाथ म्हणतात मला, दोरी समजून पाय द्याल तर साप बनून डसेनच. तायडे, त्या शमाच्या संसारात विष कालवलं नाही ना, तर नाव नाही लावणार राजनाथ. छवी बॅग घेऊन इथूनच रूम मध्ये गेली होती. सर्टिफिकेट इथे कुठे पडलंय का? बहिणी, माझ्या नोट्सचा कागद या. किती किती शोधला, इथे सापडला. थँक्यू बहिणी. माझं सर्टिफिकेट कुठे? छवीच्या रूम मध्ये असेल. दोन वडापाव द्या स्पेशल, आणि चटणी गोड लावायची ना, तिखट अजिबात नको. आमचे साहेब खूप गोड आहेत.
टोमणा मारताय का मला? पुन्हा कशाला मारणार? हा? गोड नाही आवडत अजिबात मला. दादा गोड नाही आवडत. तिखट चटणी लावा, तिखट. ऐक प्रतीक, डबल लाव, डबल. यांची चटणी. आणि त्याच्यासोबत ना एक तिखट मिरची पण दे. अरे प्रतीक, यांच्याकडच्या मिरच्या खूप तिखट असतात. नाही, असू दे, असू दे. अरे त्रास होईल, नाही होणार त्रास मुरुगा का? जळजळ होते रे. नाही, नाही होणार, नाही होणार. दे 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 लवकर दे. नाहीच म्हणतात द्या. अरे प्रतीक, जरा जपून. अरे प्रतीक, थांब जरा. किती खाशील? काय नाही, काय नाही. अरे त्रास होईल रे, उष्णता खूप आहे. नाही होते त्रास मुरुगा का? जपावं जरा माणसानं. काय अजून एक दे. दे दे ना, बघत का बसला? दे दे दे. दे. अजून 2-3 दे. अरे अरे प्रतीक, मिरच्यांचे एक्स्ट्रा पैसे देतो तुला, एक्स्ट्रा पैसे. अरे पण हे काय नव्हतं, काय नव्हतं. चावी नाही. चावी नाही ना, चावी नाही. आता का मुलीसारखं बघतोस तू? नाही नाही. तू चावी हे बघ, चावी नाही बघ. मला गुदगुली होत आहे यार. चावी थांब. इडियस का? अरे प्रतीक, ए प्रतीक, सावकाश. पाणी पी. अरे पाणी पी. मी तुला बोललो होतो त्रास होईल. हे घे पाणी पी. नाही, नाही, नाही होते त्रास. अरे होतोय तुला त्रास. ठसका नाही, लागलाय. नाही होते त्रास. सांगितलं होतं तुला, ठसका लागलाय. तू ऐकत का नाहीस माझं? नाही होते त्रास मोरू सर. नाही होत. ऐक ना, घे ना पाणी. मी फक्त गोड गोड नाही आहे. गरज पडली ना तर तिखट जाळ पण होऊ शकतो. मला पण तेच हवंय. हा माझा प्यादा आहे. मला जे हवंय ते सगळं काम हा माझं करणार. सगळं. हा, पाणी दे. त्या बॅग मध्ये सर्टिफिकेट नव्हतं. मग ते कुठे पडलं असेल? सारखं सारखं मला त्रास का देत असतोस तू? तुला काही कामं नसतात का दुसरी? का सारखं मला त्रास देत असतोस? अरे मला मज्जा येते. पण मला अजिबात आवडत नाही हे. आणि तिरंग्या, सारखं सारखं टोचून बोलायचं नाही मला, कळलं? कधीतरी कोणाशी तरी गोड बोलत जा. ते सर्टिफिकेट त्या डिटेक्टिव्ह छवीला दिसायला नको. हा, मी तर विसरलेस ना. तुला जमतच नाही ते. आणि काय रे, सारखं सारखं मला मुलगा मुलगा म्हणत असतोस? मग वाग ना जरा मुलींसारखी. नाही म्हणणार मुलगा, सिंपल. तिरंग्या, सारखं सारखं तेच 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 बोलायचं नाही. या जाऊ दे, मला नाही बोलायचं तुझ्याशी. अरे चिटिंग काय करतेस? मस्करी सुरू आहे ना आपली. रुसतेस काय मध्येच? ठीक आहे, तू थांब. हा, वेट, मी आलोच. काय रे, काय करतोस? काय करतोय म्हणजे? माझी चूक सुधारतोय. माझे शब्द मला मागे घ्यायला लागतील ना, तेच करतोय. हे असं? येस, असंच. बघ आता. छवीचे बाबा, माझी एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे.
छवीला ना लवकरात लवकर प्रेम होऊ दे. तिच्या आयुष्यात लवकरात लवकर एक छान मुलगा येईल आणि त्या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्या दोघांनाही इथेच आमच्या सोबत आमच्या घरी राहू द्या. काय इतकं चांगलं बोललेलं चालेल ना तुझ्याबद्दल? आबा लक्षात ठेवा. वाह, सुंठे वाचून खोकला गेला. शांभवी, पण ही चूक चुकूनही परत व्हायला नको, नाहीतर तुझ्या राजगुरूंना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅनला आग लागेल.